प्राचीन राघवेश्वर शिव मंदिर, गाव कुंभारी, तालुका कोपरगाव व जिल्हा अहमदनगर। प्राचीन राघवेश्वर मंदिर कोपरगाव शहरापासून पश्चिमेला जेमतेम 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुंभारी गावाच्या गोदावरीच्या तीरावर उभे आहे। तसं बघितलं तर मंदिर एवढं फेमस नाही, पण मंदिराचे आकर्षण बघता व गोदावरीच्या तीरावर असल्यामुळे हे राऊळ नक्की प्रचलित होईल असं आपल्याला वाटतं। हे मंदिर अंदाजे 13व्या शतकातील असावे। मंदिर अखंड शिळेमध्ये आहे व त्यावर अप्रतिम कलाकुसर आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत देखणे आहे। राघोबादादा कोपरगाव, हिंगणी, कुंभारी अशा भुयारी मार्गाने येत, म्हणून त्या मंदिराला राघवेश्वर देवस्थान असे नाव देण्यात आले अशी आख्यायिका आहे। मंदिर गोदावरीच्या काठावर असून नदीपासून 25 फूट उंचावर आहे। मंदिराचे प्रवेशद्वार उत्तरेस आहे, एक दरवाजा पश्चिमेसही आहे। मंदिराचा सभा मंडप 35 फुटांचा असून गाभाऱ्यात शिवलिंग आहे। मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे की मंदिरातील शाळुंका पूर्व पश्चिम अशी आहे। शिवलिंगाच्या समांतर पूर्व दिशेस मंदिर कवडसा ठेवलेला आहे। सभागृहाला 12 खांब आहेत, त्यावर विविध धार्मिक प्रसंग व देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत। मंदिराच्या बाहेर भागात देवकोष्टकांमध्ये नवग्रहांच्या मूर्ती आहेत। उदाहरणार्थ म्हणजे गुरु, शुक्र, शनी, यम, चंद्र, त्यांचे फोटो आपण व्हिडिओच्या शेवटी बघू शकतात। गौतम ऋषींचे वास्तव्य या ठिकाणी होते, तसेच पेशवे राघोबा दादांचेही वास्तव्य या परिसरात होते। पेशवे मंदिराची देखभाल करत। बाबासाहेब पुरंदरे यांच्या म्हणण्यानुसार पेशव्यांच्या फौजा पुण्याहून ग्वाल्हेरला पुणे, संगमनेर, वावी, मंजूर, मुखेड, येवला या मार्गाने जात, तेव्हा त्या राघवेश्वर मंदिरात परिसरात काही काळ थांबत। पुरंदरे यांनी त्या मंदिराची पाहणी केलेली आहे। गोदावरीला वारंवार येणाऱ्या पुरांचे हे मंदिर साक्षीदार आहे। मंदिराचे बांधकाम भक्कम स्थितीत आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।